राहुलजी उलवेकर साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, तर त्यांचं आलेत का? यस, राहुलजी उलवेकर साहेब आपलं वेलकम असेल. आय थिंक आमच्यासमोर जुडले गेलेत, मैदानाच्या बाहेर आहेत, तर आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. राहुलजी उलवेकर यायचं आपण. माफ करा, गमतीचा विषय नाही तर थोडंसं सिरियस विषय की चंद्रकांत गावडे ॲडमिट आहेत आणि शारीरिक त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहेत, तर कदाचित झालेली आहे आणि ॲडमिट आहेत ते. कदाचित पुढच्या स्पर्धेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये होते थोडासा फेरबदल. या ऐकूयात पुढच्या सत्रासाठी प्रवीण अर्जुने सर यांना. तर यस, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच संदीप नेगी आमच्या समोर जुडले गेलेत, तर त्याला सन्मानित केलं जाईल. तर संदीप थांबायचंय. संदीप आपको रुकना है क्योंकि प्लेयर ऑफ द मैच ये प्राइज अब तक हम डिस्ट्रीब्यूट करने वाले हैं. तर मी विनंती करेन टेंबे काकांना की तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचं. तर विनंती असेल विराज, प्लेयर ऑफ द मॅच पारितोषिक आपल्याला द्यायचंय. यायचं आपण. टेंबे काकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करायचंय. एक ब्रँडेड जर्सी आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून इथे मात्र सुपूर्द केली गेली. एक विश्वसनीय नाव सध्याच्या घडीला आपण पाहतो की स्पोर्ट्स जगतामध्ये कळंबोलीच्या माध्यमातून सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे की प्रदीप स्पोर्ट्स वेगळ्या यशाच्या उंचीवरती झेपावतोय आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय की एक ब्रँडेड टी शर्ट, त्याचबरोबर आपण पाहतोय की एक तुळशी रोपटं आणि 1 डझन नोटबुक अर्थातच वह्या इथे मात्र दिल्या गेल्यात. संदीप शाळेत जातो की नाही हे मला माहीत नाहीये, परंतु त्याला ज्या वह्या दिल्या गेल्यात त्या वह्या एका गरजू विद्यार्थीपर्यंत तो पोहोचवेल याच्या शंका नाहीये. तर धन्यवाद प्रशांतजी पुजारी. आणि आमच्या समवेत या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज अर्थातच विश्वासजी पाटील बाळा आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत. खूप साऱ्या आठवणी आहेत त्यांच्या समवेत समालोचन करण्याच्या. याच मैदानावरती अगदी रॉयल नाईटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज या मैदानावरती धुमधुमताना आपण नेहमीच ऐकला. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सामना या ठिकाणी सुरू झालाय. उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटर एज घेत चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. थोडासा स्लिपरी आउटफील्ड. आपल्याला नक्कीच पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना तारेवरची कसरत ही नेहमीच करावी लागते आणि अगदी त्याच प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण ओलसरपणा आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या मैदानाची यावर्षीची जर आपण एकंदर पाहणी केली ना तर खूप चांगल्या स्थितीमध्ये हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षीपेक्षा यावर्षीचं जे आउटफील्ड आहे ते आपल्याला चांगलं पोषक पूरक अशा पद्धतीचं हे आउटफील्ड या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. तो जरूर आपण पाहतो की प्रवीण अर्जुनी सर फक्त आणि फक्त खेळाडूंनाच खेळ भावनेच्या माध्यमातून सातत्याने पुढाकार घेत त्यांच्या पाठीशी हातभार न लावता आता मात्र एक जरुरी सूचना इथे मात्र आम्ही जरूर देऊ इच्छितो. ही सूचना अशी आहे, या मैदानावरती उपस्थित प्रत्येक खेळाडू रसिक त्यांच्यापर्यंत मी पोहोचवू इच्छितो. एक जरुरी सूचना. तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या आसपासच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या चाळीमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये एखादा गरजू विद्यार्थी असेल ज्याच्या समोर आर्थिक परिस्थिती आव ठाकून उभी असेल आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना जर का शालेय उपयोगी वस्तू घेण्यामध्ये आर्थिक अडचण असेल तर त्या विद्यार्थ्याने, त्या पालकाने आजच विजय शेठ खानोकर यांच्या हेल्पलाईन वरती संपर्क करावा. त्या सर्व शालेय उपयोगी वस्तू आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घर पोचू. ही मात्र शाश्वती, ही सूचना इथे मात्र विजय शेठ खानोकर साहेबांच्या माध्यमातून आज मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून जाहीररित्या आम्ही देऊ इच्छितो. प्रवीण सर, 14 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि तिथून मात्र शाळेला सुरुवात होते आणि अद्याप देखील आपण असे पाहतोय काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर ऍडमिशनचे प्रश्न आहेत आणि ऍडमिशन घेतल्यानंतर शालेयाचा वाढता भार, वह्या पुस्तकांचा आणि त्याचबरोबर दप्तर आणि त्याचबरोबर आपण पाहतो की सध्याच्या घडीला भरपूर काही गोष्टी घ्याव्या लागतात. तर या घेत असताना काही अडचणी असतील तर आजच संपर्क करा आमच्या हेल्पलाईन क्रमांकावरती किंवा आमच्या ऑफिसमध्ये. तुमच्या या दखल आम्ही घेऊ आणि त्याच्यावरती नक्कीच उत्तर देण्याचा, न्याय देण्याचं काम करू. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निमित्त क्रिकेट खेळाचं आहे. अर्थातच क्रीडा क्षेत्रामध्ये तर त्यांची उंच भरारी आपण पाहिली आहे, परंतु समाजसेवेच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या तळागाळातील प्रत्येकाशी त्यांचं असलेलं जे घट्ट ऋणानुबंध आहेत, घट्ट जे नातं आहे ते मात्र या ठिकाणामध्ये नक्कीच तमाम आमच्या विद्यार्थी वर्गांना आणि पालक वर्गांना हा दिलासा आहे की आपल्या विद्यार्थ्याचं इथून पुढे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि
ते केवळ आर्थिक तुटीमुळे होणार नाहीये किंवा आर्थिक कारणांमुळे होणार नाहीये याची शाश्वती मात्र आमच्या सन्माननीय माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय विजय शेठजी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते. तर खऱ्या अर्थानं हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. एकूणच जर पाहिलं तर वृक्ष लागवड या ठिकाणी केली गेली आहे. खरं तर वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं विविध सामाजिक प्रश्नांना या ठिकाणी हात घातला जातो आणि एकूणच जर पाहिलं ना तर जे वातावरण या ठिकाणी निर्मिती केली गेली आहे ना तमाम कळंबोली वासियांसाठी आज मात्र हा सोनियाचा दिवस किंबहुना कळंबोलीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा हा दिवस आज मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक ठाकूर संघाचा संघनायक यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आक्रमक फलंदाज गजानन बोर्डे अर्थातच भावड्या. यावेळेला मात्र या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती कळंबोली पोलीस स्टेशनचे सन्माननीय गुंजाळ साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा राहिलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. परंतु इथे मात्र सन्मान दिला जाणार नाहीये. होय, खराब चेंडू होता आणि त्या चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा. सोडून जाणारा चेंडू थोडासा मानसिक दडपण बनवलाय गोलंदाजावरती. चला, विनंती असेल यानंतरची होणारी लढत अर्थातच सामना असेल रॉयल ए विरुद्ध SK करिश्मा 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाईल. परंतु संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याची. परंतु स्वतःला आवरलंय, सावरलंय, ओळखलंय की धावा रोखणं गरजेचं आहे. कारण धावा ज्या धावगतीनं धावफलकावरती येत आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची धमक या संघामध्ये जरूर आहे. परंतु जितका कमीत धावांमध्ये गुंडाळता येईल तो प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. हालाकी पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावा धावफलकावरती होत्या 10 आणि या षटकातील काही चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा मात्र आपण धावफलकावर पाहतोय त्या तब्बल 17 धावा, 18 धावा. यावेळेला फ्लाइट एट डिलिव्हरी विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला आहे. ज्या आउटफील्डचा आपण सातत्यानं उल्लेख करतो यावर्षीचं आउटफील्ड जर आपण पाहिलं तर थोडंसं फास्ट आउटफील्ड आहे. चांगल्या स्थितीमध्ये हे आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं संपूर्ण श्रेय कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशनमध्ये असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं. कारण जे सातत्यानं या मैदानाच्या देखभालीकडे आवर्जून लक्ष देतात. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये हे मैदान सर्वाधिक स्पर्धा असणारं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 19 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली होती तिथून मात्र कुठेतरी या धावसंख्येवरती कंट्रोल किंवा अंकुश लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्याच वेळेला सुपर डीजी माऊली या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वृक्षारोपणाचा हा जो कार्यक्रम होता एक स्तुत्य उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तमाम कळंबोली वासियांनी मात्र या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आणि एक यशस्वी आयोजन मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. आणखीन एक फलंदाज अर्थातच पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. जी भागीदारी या ठिकाणी होत होती ती भागीदारी मात्र संपुष्टात येते आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
ठिकाणी ऐकली. खरं तर आषाढी वारी प्रस्थान झाली आहे पंढरपूरच्या दिशेनं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संतांचंच वचन आहे. संतांनीच सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून की वृक्षवल्ली अमा सोये रे वनचरे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर येणाऱ्या कालावधीला जर आपल्याला सुखकर बनवायचं असेल, येणाऱ्या पिढीला जर आपल्याला एक सुखमय वातावरण जर निर्माण करायचं असेल तर त्याकरता वृक्षांची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे. सध्या संपूर्ण जगासमोर सर्वाधिक महत्त्वाचा आणि भेडसावणारा प्रश्न जर कोणता असेल तर तो ग्लोबल वॉर्मिंगचा. आणि या ग्लोबल वॉर्मिंगला प्रत्युत्तर म्हणून काय तर प्रत्येकाने किमान आपल्या आयुष्यामध्ये एक झाड लावणं आणि त्या झाडाची योग्य देखभाल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय सुभाषजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विविध सामाजिक प्रश्नांना ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाचा फोडली जाते आणि अनेक असे प्रश्न आहेत की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कुशल नेतृत्वातून आजपर्यंत अनेक लढ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना, अनेक समस्यांना सामोरं गेलं असे सन्माननीय सुभाषजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी शुभागमन आपण या मुख्य मंचावरती पाहतो आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आपण या मुख्य मंचावरती देखील पाहतोय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 25, एक गडी बाद 25 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारली जाणार हा कयास लावला गेला होता तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून. कारण पहिल्या सामन्याचा जर विचार केला जो या स्पर्धेचा उद्घाटनपर सामना होता त्यामध्ये तब्बल 55 धावा जमवल्या, 56 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 83 धावा बनवल्या गेल्या आणि त्या धावांचा पाठलाग करताना 71 धावा धावफलकावरती आल्या, म्हणजे अवघ्या 12 धावेने तो संघ या ठिकाणी पराभवाला सामोरा गेला. तिसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 66 धावा उभारल्या गेल्या आणि 67 धावांचं लक्ष होतं आणि तो लक्ष देखील पूर्ण केला गेला. एकूणच आणि त्यानंतर जर पाहिलं तर नुकताच झालेला जो सामना होता त्या सामन्यामध्ये मात्र 47 धावांचं लक्ष होतं. म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसभरातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 4 षटकांमध्ये 83 आपण पाहिली आणि सर्वात कमी धावसंख्येचा जर विचार केला तर ती 46 आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे, क्लास दर्शवला जातोय. फलंदाज शिवाच्या बॅट मधून येतो एक फ्लॅट बॅटेड बिग हिट षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभंगाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला समाज प्रबोधन करणारे अनेक संत, खरं तर महाराष्ट्र म्हणजे संतांची, शूरवीरांची भूमी आणि असंच एक संतांचं अभंग आपण या गीताच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या संपूर्ण मैदानाच्या सभोवताली असणारा जो परिसर जर आपण पाहिला तर सर्वाधिक वृक्ष आपल्याला या मैदानाच्या संपूर्ण सभोवताली पाहायला मिळतात आणि हे कारण आहे की मागील 4 ते 5 वर्षापासून पावसाळी क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आणि प्रत्येक पावसाळी क्रिकेट स्पर्धांची सुरुवात ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून केली जाणे आणि आजही तो उपक्रम मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राबवला जातोय. आणि आज जर पाहिलं तर तमाम जनसैलाब या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या जनसैलाबानं जणू ही शाश्वती दिली की येणाऱ्या या भवितव्यातील ज्या काही गरजा आहेत त्या गरजांसाठी आम्ही तत्पर आहोत, तयार आहोत हे मात्र दाखवलंय. परंतु इथे शिवा थांबायला तयार नाहीये. यावेळेला मात्र बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि भिरकावलाय आणखीन एक दमदार षटकार. खेळाडूंमध्ये तू तू माय माय आणि यावेळेला मात्र फलंदाज होतोय बाद. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. पाय या ठिकाणी थोडस माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला कारण महेश इतका पुढे निघून आला होता की कदाचित तो परतणं शक्य नव्हतं
सॅक्रिफाईस केली आपली विकेट. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावलाय. 2 गडी बाद, धावा धावफलकावरती 38 धावा. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आल्यात. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळालंय. एक वरुण राजाची हजेरी जर का जोरदार झाली ना तर या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला आणखीनच मजा आपल्याला मला वाटतं की आज तमाम क्रीडा रसिकांना जशी सुट्टी आहे तशी वरुण राजाला पण आज सुट्टी आहे की काय, परंतु नाही, वरुण राजा आपली कामगिरी चोख बजावताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही. या चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा या धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या जातात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास महानवर अर्थातच रामा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. षटक समाप्त होते. तिसरा 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 2 गडी बाद, 40 धावा. तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 गडी बाद, 40 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. यावेळेला मात्र या मैदानावरचा सर्वाधिक विस्फोटक फलंदाज म्हणून गतवर्षी ज्या खेळाडूंना आपला नावलौकिक मिळवला तो रामदास महानवर, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. बॅट इज अ लीडिंग एज आणि चेंडू जाईल सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कंप्लीट होतोय झेल. विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर. क्रमांक फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 20+ धावा, 15+ किंवा 20+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर संघासाठी ती जमेची बाजू असू शकते. यावेळेला संधी होती झेल घेण्याची, परंतु झेल सुटलाय. परंतु रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर थोडीशी कमकुवत रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केवळ आणि केवळ सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 3 गडी बाद, 41 धावा धावफलकावर. 11 चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी साकारणारा तर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस. एकूणच जर पाहिलं तर प्रत्येक कृती जी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून, खरं तर हनुमंतजी चौधर यांचं देखील आपण या ठिकाणी विशेष कौतुक करूया. कारण देशसेवा करायची जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना तर देशसेवेसाठी जरुरी नाहीये की तुम्ही एखाद्या आर्मीमध्ये असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमच्या मधली जी देशाबद्दलची जी भावना आहे ती अगदी वृक्षारोपणाच्या माध्यमातून देखील तुम्ही साकारू शकता. खऱ्या अर्थानं आज हा संदेश तमाम जनतेला इथे मात्र आपण पाहतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. आणि दरम्यान फलंदाज प्रसादच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. सातत्यानं जर आपण पाहिलं तर जो खेळाडू अगदी वर्षाचे 12ही महिने मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो प्रसाद तावरे. आणि जितकी मेहनत, क्रिकेट एक असा खेळ आहे की जिथे तुमच्या मेहनतीला तुमच्या परिश्रमाला यश हे नक्कीच मिळतं. फक्त तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहणं हे नक्कीच गरजेचं आहे.
यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळण्याचा मानस होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. डायरेक्ट हिट होते आहे आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तर फलंदाज सुरक्षित आहेत, माफ करा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न यशस्वी देखील झाला. सिंगल धाव फलकावरती आले. गणेश वत्रेचं खरं तर कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं त्याच्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी मात्र लिलया पार करत असताना त्यांना कमालीचा मारा या ठिकाणी केलाय. आघाडीच्या 3 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहिलं. या ठिकाणी 50 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या तब्बल 50 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 51 धावांचं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मगाशी देखील मी उल्लेख केला की तमाम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ज्यांनी आपल्या माध्यमातून केलंय. खऱ्या अर्थानं त्यांचे प्रत्येक कार्यामधून समाजसेवा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. असे सुभाषजी गायकवाड साहेबांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्यमंचावरती पाहिला. त्याचबरोबर आमच्या मुख्यमंचावरती उपस्थित सन्माननीय संजयजी मेटकरी साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि हा स्वागत सन्मान पुन्हा एकदा सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्यमंचावरती पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्यमंचावरती पाहिला. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा देखील आपण पाहतोय. वृक्षारोपणाचा कार्यक्रम, त्याचबरोबर आदरणीय माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आणि एकूणच जर पाहिलं तर इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. अर्थातच नाणेफेकीचा कौल असेल तो रॉयल ए विरुद्ध SK करिश्मा 11 या 2 संघादरम्यानचं बॅटल आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. तर चला खेळाडूंना विनंती आहे लगेचच आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. होय, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि एकूणच जर पाहिलं तर जे लक्ष्य आहे 51 धावांचं, या लक्ष्याचा पाठलाग करताना कशा पद्धतीनं हा पाठलाग केला जाणार. एकूणच पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थातच स्वर्गीय मनोज शेठ खानावकर साहेब यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य वृक्षारोपण आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आणि ज्या ऑफिशियल पेजचा आपण उल्लेख केला की ज्याच्या माध्यमातून तमाम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे आता 24/7 या ठिकाणी केलं जाईल, त्या अर्थातच ऑफिशियल पेज आपल्याला ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय विजय शेठजी खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, अर्थातच त्याच्यावरती जो आपल्याला स्कॅनर आहे तो स्कॅन करून देखील आपण या ऑफिशियल वेब पेजशी जोडले जाऊ शकतं. मैं निवेदन करना चाहूंगा रॉयल ए वर्सेस SK करिश्मा 11 दोनों ही टीमों के कप्तान कैप्टन्स प्लीज बी अवेलेबल इन फ्रंट ऑफ कमेंट्री बॉक्स फॉर अ टॉस. चलिए. तर नक्कीच राजन यापुढील सामन्याचा धावता वर्णनासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात राष्ट्रभाषा हिंदीकडे, अर्थातच राजनजी सोना यांच्याकडे. धन्यवाद 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 सर. एक बहुत ही बढ़िया मुकाबला, अहम मुकाबला. एक तरफ हम देख पाएंगे आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस सुपर DG माउली, इन दोनों टीमों के बीच में. और इस मुकाबले की अगर बात की जाए ना दोस्तों तो रंगतदार मुकाबला है, मजा आने वाला है, एंटरटेनमेंट की भरमार
आपको देखने मिलेगी, कोई कमी नहीं रहेगी। जैसे मैंने दर्शाया था, एक तरफ ट्रेमेंडस ठाकुर हमें नजर आते हैं तो दूसरी तरफ पश्चिम महाराष्ट्र का दनका, एक बहुत ही बढ़िया तड़का यानी कि रामा महानवर। जरूर उनका बल्ला उतना खास बोला नहीं, बट उम्मीदें होंगी अगर इस मुकाबले को वो जीतेंगे तो आने वाले समय में हम उनका जो वो तड़केदार बल्लेबाजी का जो आस्वाद है वो कलम्बोई के सभी दर्शक लुत्फ उठा पाएंगे। मैदान पर अगर आप देखें, वन ऑफ द परफेक्ट एंड जैसे इन्हें संबोधित किया जाता है परफेक्ट एथलीट, सागर दरेकर स्ट्राइकर एंड पर है, तो नॉन स्ट्राइकर एंड पर बहुत ही जबरदस्त बल्लेबाज। दोस्तों, इस खिलाड़ी की वाहवाही करना बनता है। इसके पीछे का कारण मैं आपको बताऊं, बहुत से कटाश जिन्होंने सहे, कभी हताश हुए पर रुके नहीं, झुके नहीं, डटे रहे, ऐसे खिलाड़ी सुरेश मोहिते आप देख पा रहे हैं। दोस्तों, उनकी वो इनिंग जो 75 रन को चेस कर रहे थे आज भी हमारे नजरों के सामने है। और बात की जाए, इस खिलाड़ी ने अपनी जो पहचान है ना अपने बल्ले से जो बनाई है वो हमेशा से सराहनीय रही है। और इस खिलाड़ी की मैं तहे दिल से इसके इस कार्य को, इसके खेल को मैं सराहना करता हूं, प्रोत्साहित करता हूं। और जरूर एक प्रेरणादायी बल्लेबाजी, प्रेरणादायी खेल ये मैदान पर रचते हैं। और इसी तरह का खेल सुरेश जी आप हमेशा रचते रहे, ये शुभकामनाएं मैं आपको इस मंच के माध्यम से देना चाहूंगा। गेम ऑन एंड वन ऑफ द एक्सपीरियंस्ड बॉलर विक्रम जी पवार साहब टॉस के लिए इस बीच संजय मिटकरी साहब, इनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। हमारे बड़े बंधु, हमारे श्री मित्र मंडल का एक बैकबोन मैं कहना चाहूंगा, हमारे साथ यहाँ पर उपस्थित है संजय जी मेटकरी, शनेश्वर स्टील के प्रोप्राइटर यानी कि होल एंड सोल हमारे साथ यहाँ पर सागर दरेकर, हु विल स्टॉप दिस टेरर इन द ग्राउंड, हिज काउंटिंग हैज बीन स्टार्टेड। बहुत ही बढ़िया लाजवाब, देखना एक इसके करिश्मा यहाँ पर टॉस जीत चुकी है और अपना फैसला जल्द से जल्द यहाँ पर सुनाया जाए। यस यस, अमन एक नाम है, एक डेफिनेटली एक टैलेंटेड खिलाड़ी, एक मैं कहना चाहूंगा उभरता सितारा है एलआईजी की ओर से, एक बहुत ही जबरदस्त युवा। दोस्तों, आज वो किसी कारण यहाँ पर उपस्थित नहीं है, जरूर अपने मुल्क गए हुए हैं, अपने नेटिव प्लेस अपने गांव गए हुए हैं, बट आने वाले समय में अगले हफ्ते में नजर आएंगे। इस बीच कैच हो सकती थी, ये गलती किससे हुई है? जरूर जरूर उनके बड़े भाई की आज शादी है तो शुभकामनाएं देंगे इस मंच के माध्यम से हम अमन और उनके परिवार को। बहुत ही लाजवाब, अपने लाइफ की एक और इनिंग वहां पर खेलने के लिए उनके बड़े बंधु तत्पर। पर मैदान पर अगर देखिए अनिकेत के से हुई एक गलती, प्यार से जिन्हें कहा जाता है रावण, और अगर बात की जाए तो रावण के 10 सर होते हैं जहां पर वो पूरी तरीके से देख पाता है, बट हमारे इस अनिकेत पाटिल से हुई ये थोड़ी सी गलती। और यहाँ पर वन बाउंस का वन शॉट, सॉरी यस वन रन शॉट, एक्चुअली द signature was quite it's was one bounce, so I bit confused. ताकतवर स्ट्रोक का प्रयास, लीडिंग एज और बिहाइंड द स्टंप क्विक कैच। इस बीच मयूर वाक्षिक बहुत ही लाजवाब बल्लेबाज गए हैं मैदान से बाहर। रोहित हमारे साथ यहाँ पर उपस्थित है। दोस्तों, बहुत ही लाजवाब मधुर संगीत यहाँ पर प्रस्तुत कर रहे हैं। जरूर सभी इष्ट देवताओं को यहाँ पर याद किया गया उनके संगीत के माध्यम से, और क्या मधुर और बढ़िया संगीत बनाए गए हैं बहुत ही बढ़िया संगीतकारों की ओर से। आप देख पाएंगे सूरज हमें नजर आ रहे हैं हमारे इस मंच के माध्यम से। बहुत दिन के बाद रबर का एक और चैंपियन, जैसे प्रशांत ने कहा चंद्रकांत गावड़े अगर एक टेरर खिलाड़ी है, एक लाजवाब खिलाड़ी, तो इसी तरह सूरज बोबड़े भी दोस्तों रबर में स्पेशलिस्ट है, बहुत ही लाजवाब। और इसी के कारण आप देख पाएंगे जर्सी नंबर 17 बैक इन एक्शन इन अ ग्राउंड। और जब भी ये 17 मैदान पर आता है ना तो खतरा मैदान पर आता है, और इसमें कोई दो राय नहीं। अब मैदान के अंदर आया, आज बल्लेबाजी का वो क्रमांक उनका आया नहीं, काफी समय थोड़ा दूर रहे थे, बट देखिए अब गेंदबाजी मार्ग पर आप जिस गेंदबाज को देख रहे हैं ना दोस्तों, मैं आपको बताना चाहूं 50 प्लस होकर भी जो उनकी गेंदबाज की गति है ना, मैं कहना चाहूंगा एक नए युवा को भी ना पूरी तरीके से लाजमी करा देंगे। इस बीच कैच हो सकती है क्या? गेंद के पीछे जरूर भागे कवर में सूरज जहां पर तैनात, गलती बट अच्छा गैदर गेंद को स्टॉप किया संयमित तौर से। बहुत ही लाजवाब थ्रो, ये कैच हो सकता है। थोड़ा हताश यहां पर विक्रम जी, इसका कारण क्या है? देखिए काफी समय हम अपने माइक के माध्यम से एक चीज को हम संबोधित करते हैं, इस पर रोशनी डालते हैं कि एक गेंदबाज, लाजवाब गेंदबाज, बेहतरीन गेंदबाज तब बनता है जब उसे पूरी खिलाड़ियों के साथ मिले। योगेश जी,
जब पूरे खिलाड़ियों का सपोर्ट मिले, अच्छा फील्डिंग एफर्ट हमें नजर आए, तो वो गेंदबाज को काबिल गेंदबाज बनने से कोई नहीं रोक सकता। कौन नहीं जानता T20 वर्ल्ड कप जो लास्ट ईयर बारबाडोस में है, यानी कि अमेरिका की उस मट्टी पर भारत का तिरंगा लहराया रोहित शर्मा की टीम ने, जहां पर हार्दिक पांड्या की गेंदबाजी पर सूर्य कुमार यादव का वो कैच, दैट कैच ब्रिंग अस द वर्ल्ड कप ऐसा माना जाता है। और कैच से यानी कि फील्डिंग के माध्यम से आपकी देश को क्या योगदान मिला वो आज आप भी जाके देख सकते हैं रिपीट एक्शन में, कि यूट्यूब के माध्यम से, अन्य किसी भी जियो हॉटस्टार के माध्यम से वो कैच आपको नजर आएगा दोस्तों। और पूरे भारतवर्ष ने, पूरे भारत में उसकी वाहवाही की गई, पूरे वर्ल्ड में उसकी वाहवाही की गई क्रिकेट की जहां जहां प्रसिद्धि है दोस्तों। सूर्य कुमार यादव का वो कैच, मेमोरेबल कैच, जिससे कि भारत को मिला चमचमाता वर्ल्ड अपना T20 वर्ल्ड कप। जरूर जरूर थोड़ा वो कैच को लेकर भी बहुत से फेरबदल की गई, बीसीसीआई ने अपने नियम में, यानी कि आईसीसी ने अपने नियम में बहुत से चेंजेस किए, नए रूल्स यहाँ पर आ चुके। स्कोरबोर्ड की अगर बात की जाए 12 रन हो चुके हैं पहली ओवर की समाप्ति पर, और अब जीतने के लिए 18 गेंदों में 39 की आवश्यकता, यानी 18 बॉल्स 39 रिक्वायर इन अ फील्ड इन अ ग्राउंड। आप देख पाएंगे ट्रिमेंडस ठाकुर, लाजवाब खिलाड़ी दोस्तों, टेनिस में अपने नाम का एक बड़ा वर्चस्व इन्होंने निर्माण किया है, और ये हम सभी के लिए बड़ी बात है, क्योंकि जब ये बाहर जाते हैं ना तो इनकी एक पहचान है, हा प्रतीक ठाकुर नक्की आहे पण हा प्रतीक ठाकुर कळंबोलीचा है। और ये चीज जब भी उनके नाम के साथ वो कलमबोली का टैग लगता है ना, तो कलमबोली के जो नाम है ना इसमें स्टार्स बढ़ते जाते हैं। ऐसे अन्य और भी खिलाड़ी है दोस्तों, कलमबोली में आप ढूंढने जाओगे तो एक नहीं बहुत से सुपरस्टार्स आपको मिलेंगे क्रिकेट फील्ड में। गेंदबाजी के क्रमांक पर आप देख पाएंगे अब आ चुके हैं सचिन ठोमरे उर्फ शिवा, लॉर्ड शिवा, स्वर्गीय गणेश जी पिल्ले, जिनके द्वारा ये नाम उन्हें दिया गया मैदान के अंदर। आज स्वर्गीय गणेश जी पिल्ले को भी हम यहाँ पर से वंदन करते हैं, उनकी आत्मा की तृप्त शांति के लिए हम भगवान से प्रार्थना करते हैं। तुषार बाल जादव हमारे साथ यहाँ पर उपस्थित है, इनका हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे इस मंच के माध्यम से। जरूर बहुत बहुत योगदान इनका रहा है सामाजिक कार्य में भी और अन्य और भी कार्यों में, आप इन्हें देख पाएंगे, इन एक्शन हमें हमेशा नजर आते हैं। इस बीच इनका भी स्वागत सत्कार यहाँ पर लिया जाएगा। पर ले चलता हूं मैदान की ओर, शिवा आ चुके हैं गेंदबाजी वहां पर, राइट एम ओवर द विकेट, गतिवान गेंद थी, अंपायर कैलाश आप देख पाएंगे वहां पर उपस्थित है कैलाश सर, और एक तरफ आप देख पाएंगे अजीश जी नारायण। ये दोनों ही खिलाड़ी देखिए नामचीन की जब भी हम यहाँ पर श्रेणी लगाए जा रहे हैं ना, तो उनमें इन दोनों खिलाड़ी का भी बहुत ही महत्वपूर्ण योगदान। कलमबोली क्रिकेट में अपनी लाजवाब सर्विस रखी है इन दोनों ही खिलाड़ियों ने। एक जो मुख्य अंपायर की भूमिका यहाँ पर निभा रहे हैं कैलाश जी, और साथ ही साथ अजीश जी, आप दोनों का तहे दिल से धन्यवाद। अंपायर ने इशारा दर्शाया 6 रनों का, सागर दरेकर लाजवाब खिलाड़ी, a perfect athlete in a ground taking a charge on an opponent, what a master stroke it was, connected well and out of the park, gone to the sixer। और इसी के साथ इजाफा हो चुका है स्कोरबोर्ड में, अब 18 रन। प्रवीण सर कहीं ना कहीं आपकी पुकार मैं कहना चाहूंगा इस मेघराज ने सुन ली है शायद, और देखिए मैदान के अंदर जिसकी मांग की जा रही थी कि आज माहौल है, दस्तूर है, अब पूरी तरीके से जो बोलते ना मजा आने चाहिए वो वरुण राजा ने अपनी उपस्थिति से दे दी, यानी कि आज आपका दिन है, आज आप कुछ भी मांग ले भगवान आपके ऊपर फुल प्रसन्न है। मैदान के अंदर थोड़ा यहाँ पर डिस्कशन, ये टीम डिस्कशन बहुत ही इंपॉर्टेंट है, इसके कारण आप देख पाएंगे मजबूर किया सभी को गैदर करने के लिए। चलिए थोड़ा स्पीड अप करना है, समय यहाँ पर थोड़ा हम ज्यादा खर्च कर चुके हैं। आज एक ही दिन की स्पर्धाएं हैं, आज ही के दिन फाइनल्स भी खिलाए जाएंगे। हम देख पाएंगे हमारे राइट हैंड साइड कलमबोली का एक तगड़ा पंजा, से जिन्हें खूनी पंजा कहा जाता है, नवा, और साथ ही साथ मदन जी वहां पर हमें नजर आ रहे हैं, इवन स्टार के एक दिलचस्प खिलाड़ी, हमारे घनिष्ठ मित्र, जिनके माध्यम से भी बहुत से कार्य इवन में किए जाते हैं दोस्तों। इन सभी का इवन स्पोर्ट्स स्टार, इवन स्पोर्ट्स के जितने स्टार्स हैं, जितने प्रमुख हैं, उन सभी को भी मैं तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा। उनके माध्यम से भी सामाजिक जो कार्य होते हैं हमेशा उनकी तरफ से वो पहल रहती है, एक कदम उनकी तरफ से भी आगे रखा जाता है। बहुत ही बढ़िया कार्य वो करते आते हैं। मैदान के अंदर अब देखा जाए तो कैलकुलेशन बचा है दोस्तों, 15 गेंदे 32 की आवश्यकता, और आप देखेंगे योगेश जी किस तरीके से बढ़िया तरीके से यहाँ पर आज मैच का लुत्फ उठाया जा रहा है। देखिए जो झाड़ आज आपने लगाए थे कुछ साल पहले, उसी के छाया तले आज यहाँ पर बैठकर मैच का आस्वाद लिया जा रहा है। हम देख पाएंगे रॉयल पवेलियन की ओर या श्री गणेश के पवेलियन की ओर, जो हमारा मुख्य स्टेज होता है उस तरफ, और यहाँ पर देखिए आप हनुमान जी चौधर, इनकी और संघर्ष का जो खेमा है वो तो हमेशा रंगीन रहता है, बहुत मजेदार रहता है। और इस बीच शिवा अपना एंड चेंज जरूर किया, पर गेंद में उतनी उछाल मिली नहीं, थोड़ी स्लोअर गेंद, और उसका पूरी तरीके से समाचार लिया बल्लेबाज प्रतीक ठाकुर ने। डीजे
तो इस बीच गेंद वापस आ चुकी है, तो जरूर डीजे को अब कहीं ना कहीं मौका मिला नहीं, क्योंकि हमारे रोहित जी है ना कुछ मधुर संगीत की लिस्ट तैयार कर रहे हैं। आने वाले समय में वो मधुर संगीत आपको सुनने मिलेंगे, एक से बढ़कर एक। हमारे एसके साउंड्स एंड सर्विसेज प्रोपराइटर उदय जी पवार, प्रोपराइटर सूरज जी पवार और उनके डीजे। आज हमें मॉन्टी नजर नहीं आ रहा, उनकी कमी थोड़ी खेल रही है, बट यहाँ पर एक लाजवाब स्ट्रोक लगा दिया है प्रतीक ठाकुर ने। नटराज मुद्रा में पूरा 360 पोज बॉडी वेट से डिलीवर किया, लाजवाब सिक्सर। ये लगातार छक्का, इस बीच इजाफा हो चुका है 13 गेंदे 22 की आवश्यकता। देखिए रन जुटाए जरूर है पर खर्च भी किए जा रहे हैं। शिवा जैसा गेंदबाज अगर बात की जाए कैलकुलेशन भरी गेंदबाजी करते हैं, बट आज कहीं ना कहीं कैलकुलेशन थोड़ी बिगड़ सी गई है, क्योंकि सामने अगर बात की जाए ना, अगर आप ज्योमेट्री हो तो वो अलजेब्रा है, और आप देख पाएंगे प्रतीक ठाकुर है, कैलकुलेशन उनके माइंड में भी चलती हुई। लाजवाब बल्लेबाज है। वॉट अ फ्लिक, वॉट अ कट, लेट कट, बॉल पर नजर रखी। रामा महानवर गेंद के पीछे भागेंगे जरूर पर उसे वापस लाने के लिए, क्योंकि ये तब्दील किया 4 रनों में। चार से इजाफा हो चुका है दोस्तों स्कोर बोर्ड में। अब जीतने के लिए 12 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 18 रन। और जैसे हमारे प्रशांत जी पुजारी ने कहा कि बरसात आते ही वीकेंड वाइब चालू हो जाते हैं। कॉर्पोरेट के जो कंक्रीट में काम करने वाले सारे मजदूर एक साथ जुट कर रहे सुकून भरे पल के लिए हरियाली की ओर दौड़ते हैं। ये तो एक बात होती है ना कि हम छुट्टी मनाने हरियाली में जाते हैं, काम करने कंक्रीट के जंगल में रहते हैं। बस हफ्ते के 2 दिन हम कहीं ना कहीं हरियाली ढूंढते हैं, बट ये हरियाली अब अपने साथ अपने पास भी मौजूद कर सकते हैं। उसकी पहल आज हमने छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा आंगन से कर दी है। अब आपकी बारी और आप वो कार्य को कीजिए। जरूरी नहीं कि आज जो आप इस मैदान पर नहीं आ पाए, मैं आज सभी से निवेदन करना चाहूंगा, आप अपने नजदीकी क्षेत्र में भी वृक्षारोपण कीजिए, ट्री प्लांटेशन कीजिए और टैग कीजिए अपने उस सुंदर दृश्य को हमारे विजय साहब के ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट पर। नो बॉल, जरूर जरूर जरूर। इस बीच प्रवीण देवकर साहब फौजी हमारे साथ यहाँ पर है, और ये सबसे अहम मैं कहना चाहूंगा उपस्थिति जो है ना वो ये है, देश की रक्षा में तत्पर, अपने जीवन को अपने हाथ में लेकर अपने दुश्मनों से लड़ना और अपने देश में सुख समृद्धि की स्थापना करना, ये फौजियों का कार्य, ये निष्पक्ष निस्वार्थ ये काम करते रहते हैं। पूरी भारतीय सेना को, नौसेना को, वायुसेना को और अन्य सभी जो भारत देश के दरमियान काम कर रहे हैं उन सभी ऑफिसर्स को इस मंच के माध्यम से मैं एक ग्रैंड सल्यूट देना चाहूंगा। और आप हमारे बीच यहाँ पर उपस्थित हुए प्रवीण जी, आपका तहे दिल से ये मंच स्वागत करता है। हमारे भारत माता के सुपुत्र हैं आप, इस मंच पर आप आए, इस मंच पर 4 चांद लग गए। निवेदन करना चाहूंगा कि आना है प्रवीण जी, आना है। एक बार जोरदार तालियां दोस्तों। आपके समीक्ष आप देख पाएंगे इंडियन आर्मी का एक जवान हमारे साथ यहाँ पर उपस्थित है, और जरूर इससे बढ़ के और क्या आज के दिन में शुभकामनाएं दे सकते हैं इस मंच पर, इससे बड़ी गौरव की बात और क्या हो सकती है। तो जरूर इनकी उपस्थिति ने वो कमी जो थी उसे पूरी तरह से भर दिया है। अब जीतने के लिए 10 गेंदों में 10 की आवश्यकता है। सुपर डीजी माउली, कहीं ना कहीं अगर बात की जाए तो नैया अब डगमगा सी रही है, चमत्कार की अपेक्षा जरूर करेंगे। रबर क्रिकेट में 10 बॉल 10 इट मींस अ वेरी सिंपल टास्क, बट सटीक गेंदबाजी की हम चर्चा कर रहे हैं, बट दिशाहीन गेंदबाजी मैदान के अंदर चल रही है। गेंदबाज है वैष्णव, जरूर वैष्णव, एक बड़ा नाम वैष्णव भोईर हम सभी जानते हैं, एक दिग्गज खिलाड़ी है और हमने देखा है उन्हें पीपीएल आरपीएल के माध्यम से एक और हम कहना चाहेंगे रायगढ़ टेनिस क्रिकेट का एक सितारा, उसके नाम की बरोबर कॉपी करते हुए हम देख पाएंगे कि उनकी श्रेणी की तरह गेंदबाज मैदान पर होती है कि नहीं इस वैष्णव से। बट बहुत ही लाजवाब स्ट्रोक यहाँ पर लगा गया सागर दरेकर जैसे एक परफेक्ट एथलीट द्वारा। जरूर देखिए यहाँ पर अगर बात की जाए ना तो अनिकेत पाटिल उर्फ रावण, इनके चकमेदार गेंदबाजी होती है। रबर में अगर बात की जाए स्लो ओवर वन डिलीवरी अगर टन्स अच्छे मिले ना तो बल्लेबाज को कहीं ना कहीं घातक रूप में साबित हो सकते हैं, लेकिन उसके बावजूद भी यंगस्टर्स को ये चांस देना, मेरे हिसाब से ये कप्तान ने अनुभव लेने का मौका दिया है यंगस्टर्स को, और अपनी गलतियों से जो कि सीखेंगे और आने वाली श्रृंखलाओं में इनका रिजल्ट हमें इन रिजल्ट अगर बात की जाए ना तो परफॉर्मेंस और भी अपग्रेडेड लेवल पे हमें देखने नजर आएगा। जरूर जरूर, बट दिस टाइम प्रतीक ठाकुर
ये हामी नहीं भरेंगे, अगर कुछ करेंगे तो ऐसे दिग्गज प्रहार करेंगे। और इसी के साथ ही 6 से इजाफा और यहाँ पर मैच पर पूरी तरीके से शिकंजा कसा, अपनी जीत का परचम मैदान पर लहराती हुई आदित्य प्रिया लॉजिस्टिक पराभूत किया उन्होंने सुपर डीजी माउली इस टीम को। दोनों ही टीमों को शुभकामनाएं दूंगा और आने वाली मैच के लिए APL यानी आदित्य प्रिया लॉजिस्टिक इस टीम को ऑल द वेरी बेस्ट।